स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत. आपण कायदे करतोय, आपण नॉर्म्स करतोय, पण ज्या शाळा हे पाळत नाहीत, आजही पालकांची अडवणूक होते, त्या शाळांवरती तुम्ही कारवाई करणार, त्यांना टाळं ठोकणार? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा हा आहे की आता सभापती महोदय जी माहिती दिली की आम्ही कारवाई करतोय, काही याच्यावरती केल्यात, तर आतापर्यंत शासनाने अशा किती शाळांवरती दंडात्मक कारवाई केली आहे? धन्यवाद. मंत्री महोदय. एक सभापती महोदय, चित्राताईंनी जो प्रश्न उपस्थित केला की अशा शाळांवर काय कारवाई करणार, तर आपल्याला माहिती आहे की CBSE शाळा, ICSE किंवा IB ह्या बोर्डाला राज्य सरकार फक्त NOC देते, त्याला परवानगी त्या ठिकाणी केंद्र सरकारची असते. म्हणून NOC देण्याच्या व्यतिरिक्त तसं काही आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी राहत नाही. परंतु तरी देखील हे सर्व प्रकार जर का घडत असतील तर निश्चितपणे शासन याच्यावर काही उपाययोजना काढून याच्यावर काही अंकुश लावता येईल का याच्यावर त्या ठिकाणी विचार करण्यात येईल. आणि आता आपण सांगितलं की आतापर्यंत किती शाळांवर कारवाई करण्यात आली, नेमकी ती आकडेवारी माझ्याकडे नाही, ती आकडेवारी घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात. भाई जगताप. असं आहे की आता मंत्री महोदयच गोल गोल उत्तर देतात आहेत. त्याचं कारण असं, आपल्या पहिल्या याच्यामध्ये आपण शासनाचा याच्या 2004च्या GR प्रमाणे आपल्याला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत असं आपण त्याच्यामध्ये म्हटलंय. आता त्यांचा प्रश्न तोच होता किंवा माझाही प्रश्न तोच आहे की माझ्या किती शाळांवर आतापर्यंत 2004, आपण 2026 मध्ये आहोत, हा प्रश्न 45 दिवसापूर्वी आला आणि त्याच्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत. आपण म्हणताय तसं नाही आहे, इथे उत्तर दिलं तसं नाही आहे. कारण त्या मुलांना, त्या पालकांना सक्ती केली जाते. अमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, तमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, त्या शाळेबरोबर वैर कोण घेईल सांगा बघा. आणि त्यामुळे इथे जी उत्तर दिलेली आहेत ती इतकी मोघम आहेत, याचं कुठंतरी आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे की नाही. आणि त्या पालकांना आणि त्यांना माझा पाल्य असू शकतं, तुमचं पाल्य असू शकतं. CBSEला अलीकडे सर्रास ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे सगळे चाललेले आहेत. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा राहील की ती माहिती आपण पटलावर ठेवली तरी चालेल, पण आम्हाला कळू द्या की शासनाला हे किती मानतात. जरी आपली परमिशन फक्त जर आपली असेल किंवा ते केंद्राच्या अखत्यारीत जरी असेल, त्यांनी अयोग्य करावं असं तर कायद्याला हे नाही. आपले कायदे तितके सक्षम आहेत ना, अयोग्य करताना तर आम्ही त्यांना अडवू शकतो, थांबवू शकतो. आणि म्हणून ती किती कारवाई केली आपण त्याचा आम्हाला तपशील पाहिजे. नंबर 2, हा जो पालकांना लुटण्याचा, विद्यार्थ्यांना लुटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो थांबवण्यासाठीची काय यंत्रणा आपण उभी करणार आहात, जेणेकरून तुम्ही सुद्धा कन्व्हिन्स व्हाल आणि आमच्याही प्रश्नाला उत्तर मिळेल. मंत्री महोदय. सन्मान्य भाई जगताप, मी आपला सन्मान करतो, परंतु कुठलंही उत्तर आपण त्या ठिकाणी गोलमोल देत नाही. आज शालेय शिक्षण विभागाचे 33 प्रश्न आहे. किती प्रश्न आहेत? 33 याचा अंत सकाळी दिले, 2 तास अभ्यास करून आलो, आता उत्तर देतोय. आणि त्याच्यात तुमच्यासारखे ज्येष्ठ वरिष्ठ नेते मंडळी यांनी उपस्थित केलेले प्रश्न, त्याच्यावरचे उपप्रश्न, आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 11 जून 2004 नुसार आपण कारवाई करू शकतो, परंतु आपल्या ज्या स्टेट बोर्डाच्या स्कूल आहेत त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. आता ह्या ज्या CBSE हे जास्त प्रघात कुठे होतात की CBSE, ICSE, IB ह्या स्कूलमध्ये हे प्रघात जास्त होतात. परंतु तरी देखील आपल्या हातात फक्त NOC असली तरी, मी जेव्हा विभागाची बैठक घेतली, आता आपण तर सूचना दिल्या आहे की NOC देताना त्याच्यामध्ये नमूद करा की बाबा ह्या कंडिशनच्या अन्वये याचं पालन केलं पाहिजे, अन्यथा NOC त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल.